नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक सूर्यवंशी सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो। तर आपण शिकत आहोत पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये आधी आपण डोबेरायनर स्ट्राइड, न्यूलँड्स ऑक्टेव्ह हे दोन शास्त्रज्ञांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे हे आधी पाहिलेलंच आहे। तर एलिमेंटच्या क्लासिफिकेशन मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य जे केलं आहे की त्यांचं नाव आहे डिमित्री मेंडेलीव। डिमित्री मेंडेलीवनी स्वतःचा पिरियॉडिक टेबल तयार केला, तो म्हणजे मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल या नावाने ओळखला जातो। आणि डिमित्री मेंडेलीव यांनाच मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा जनक म्हणजे फादर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं सुद्धा म्हटलं जातं। आणि यांनी केलेलं जे काही एलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेप आहे ही एलिमेंटच्या क्लासिफिकेशन मधली। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया काय आहे मेंडेलीवचा पिरियॉडिक टेबल। बोर्डवरती मी सर्व पॉइंट्स आपल्या पुस्तकामध्ये जसे आहेत तसेच पॉइंट वाईज मी लिहून घेतलेले आहेत, ते वन बाय वन आपण बघत जाऊया। मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलची रचना ही 1869 ते 1872 दरम्यान करण्यात आली होती। ओके, 1869 टू 1872 च्या दरम्यान डेव्हलपमेंट ऑफ पिरियॉडिक टेबल हे मेंडेलीवने केलेलं आहे। ओके, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। म्हणजेच एलिमेंटचं जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे ह्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे कुणाची, तर डोबेरायनरची। त्याच्यानंतर जॉन न्यूलँडने क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला। तर या सर्वांच्या मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेप जर क्लासिफिकेशन जर कुणाची असेल तर ती आहे डिमित्री मेंडेलीवने। म्हणजेच डिमित्री मेंडेलीवलाच आपण काय म्हणतो, फादर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल। याने जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे ते एक्झॅक्टली कसं केलं, काय केलं, तर ते सगळं बघूया आपण। ही मेड सेपरेट कार्ड फॉर ईच एलिमेंट नोन ॲट दॅट टाइम शोविंग ॲटॉमिक मास अँड इट्स प्रॉपर्टी। म्हणजे काय केलं तर त्या काळी जेवढे काही एलिमेंट्स माहित होते, म्हणजे त्या काळी 63 एलिमेंट्स माहित होते, एकूण 63 एलिमेंट्स माहित होते। या सर्व 63 एलिमेंट्स साठी मेंडेलीवने काय केलं तर अशी कार्ड्स तयार केले, सेपरेट कार्ड्स तयार केले। तर इथं तुम्हाला दिसत आहे हायड्रोजन आहे, इथं लिथियम, बेरिलियम, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, कॅल्शियम असे वेगवेगळे एलिमेंट साठी वेगवेगळे कार्ड्स तयार केले। आणि या कार्ड्स वरती त्यानं त्याचं ॲटॉमिक मास आणि फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय केले, मेन्शन केल्या। ओके, म्हणजे हायड्रोजन असेल तर त्याचा ॲटॉमिक मास आणि फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, लिथियम असेल त्याचा ॲटॉमिक मास आणि फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, असं प्रत्येक एलिमेंटचं कार्ड केल्यानंतर पुढची स्टेप जी झालेली आहे ती म्हणजे ही कन्सिडर्ड ॲज ॲटॉमिक मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी। म्हणजे ॲटॉमिक मासला त्यानं काय म्हटलेलं आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे। एलिमेंटची फंडामेंटल म्हणजे मूलभूत बेसिक प्रॉपर्टी जर कुठली असेल तर ती असते त्याची ॲटॉमिक मास, असं त्यानं हे कन्सिडर केलेलं आहे। ओके, and arrange all the known 63 elements with increasing order of their atomic mass। म्हणजे जर सर्व 63 एलिमेंटची कार्ड्स बनवल्यानंतर मेंडेलीवने या कार्ड्सची अरेंजमेंट ही इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास केलेली आहे। म्हणजे सगळ्यात लाइटेस्ट एलिमेंट, त्याच्यानंतर लिथियम 7 ॲटॉमिक मास असला, त्याच्यानंतर बेरिलियम 9.4 ॲटॉमिक मास असलेला, त्याच्यानंतर कार्बन 12 ॲटॉमिक मास, त्याच्यानंतर नायट्रोजन नंतर ऑक्सिजन। ओके, म्हणजेच ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ऑल द 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन मेंडेलीवने त्या काळी केलेलं आहे। नेक्स्ट पॉइंट विद्यार्थी मित्रांनो, ही ऑर्गनाइज पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी। मेंडेलीवने ज्या पद्धतीने ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये एलिमेंटची मांडणी केली, त्याचबरोबर पिरियॉडिक टेबल तयार करताना, ओके, पिरियॉडिक टेबल तयार करताना त्यानं केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा काय केलेल्या आहेत, कन्सिडर केलेल्या आहेत। केमिकल प्रॉपर्टी कन्सिडर करताना एक्झॅक्टली काय केलेलं आहे तर केमिकल प्रॉपर्टी कन्सिडर करताना हायड्राइड्स आणि ऑक्साइडचे मोलिक्युलर फॉर्म्युले घेतलेले आहेत। हायड्राइड्स आणि ऑक्साइडचे मोलिक्युलर फॉर्म्युले, ऑक्साइड कशा प्रकारे असतात हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो जेणेकरून तुम्हाला अजून जरा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। कार्बन आहे,
कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, आपल्याला माहितच आहे. कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे 4 हायड्रोजनच्या ऍटम बरोबर त्याची रिएक्शन होईल आणि रिएक्शन झाल्यानंतर जो काही प्रोडक्ट तयार होणार आहे तो आहे CH4 म्हणजेच मिथेन तयार होणार आहे. हा झाला कार्बनचा हायड्राइड. कार्बनची जर ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली तर तयार होते CO2. CO2 म्हणजेच कोणत्याही इलेमेंटची ऑक्सिजन वर रिएक्शन झाली तर तिथं तयार होणारा जो प्रोडक्ट असतो तो असतो ऑक्साइड, आणि कोणत्याही इलेमेंटची हायड्रोजन वर रिएक्शन झाली तर तयार होणारा जो प्रोडक्ट असतो तो असतो हायड्राइड. ओके, थोडक्यात इथला कुठलाही इलेमेंटची मांडणी पिरियोडिक टेबल मध्ये करताना मेंडेलिव्हनी सर्व इलेमेंटचे हायड्राइड आणि ऑक्साइड तपासून पाहिलेले आहेत. तिथं आपल्याला इथं हे समजून घ्यायचं आहे. आणि फिजिकल प्रॉपर्टी कन्सिडर करताना मेंडेलिव्हने बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट आणि डेन्सिटी त्या इलेमेंटची कन्सिडर केलेली आहे. ज्या वेळेस पिरियोडिक टेबल मध्ये सर्वच्या सर्व 63 इलेमेंटची मांडणी केल्यानंतर मेंडेलिव्हला असं दिसून आलं, व्हॉट ही फाउंड, तर काय फाउंड त्याला झालं तर ते बघून घ्या. ही फाउंड दॅट एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी आर रिपीट आफ्टर डेफिनाइट इंटरवल. म्हणजेच काय, असे काही इलेमेंट्स आहेत जे सिमिलर प्रॉपर्टी आहे त्यांची केमिकल आणि फिजिकल, म्हणजे त्यांची प्रॉपर्टी सिमिलर आहे. असे इलेमेंट काही ठराविक अंतराने काय होतात, रिपीट होतात असं इथं सांगितलेलं आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल दाखवीन त्याच्यामध्ये कशा प्रकारे ठराविक कालांतराने रिपीट झालेले आहेत, पिरियोडिसिटी कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे हे मी तुम्हाला सांगेनच. मेंडेलिव्हनं 63 इलेमेंटचं क्लासिफिकेशन केल्यानंतर एक लॉ मांडला. त्या लॉ मध्ये मेंडेलिव्ह काय म्हणतोय तर ते समजून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. पिरियोडिसिटी म्हणजे काय, पिरियोडिसिटी म्हणजे डेफिनाइट इंटरवल नंतर सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंटचं रिपिटेशन. समजलं? पिरियोडिसिटी म्हणजे काय, पिरियोडिसिटी म्हणजे काय, डेफिनाइट इंटरवल नंतर सिमिलर प्रॉपर्टी असणाऱ्या एलिमेंटचं काय, रिपिटेशन. हे कशामुळे होते तर हे त्यांच्या ॲटॉमिक मास मुळे होत आहे असं स्टेटमेंट, असा लॉ मेंडेलिव्हनं सांगितलेला आहे. म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये एका ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये, तिसऱ्या ग्रुपमध्ये सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स असतात. हे कशामुळे असतात तर त्यांच्या ॲटॉमिक मास मुळे असतात. हे महत्वाचं स्टेटमेंट मेंडेलिव्हनं सांगितलेलं आहे. आता आपण बघूयात मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल तुमच्या पुस्तकामध्ये आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा विद्यार्थी मित्रांनो मेंडेलिव्हचं पिरियोडिक टेबल. याच्यामध्ये ग्रुप 1 टू ग्रुप 8 असे जे कॉलम्स आहेत, या कॉलम्स मध्ये सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंटची मांडणी केलेली आहे. ओके, ॲटॉमिक मास बघा हायड्रोजनचं 1 आहे, लिथियमचं 7 आहे, बेरिलियमचं 9.4 आहे, बोरॉनचं 11 आहे, कार्बनचं 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 19, सोडियम 23, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 27.3. अशा प्रकारे ॲटॉमिक मास बघा 1, 7, 9.4 हे वाढत आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास मध्ये इलेमेंटची मांडणी केलेली आहे. पहिला पॉईंट इथं क्लिअर झालेला आहे. दुसरा पॉईंट काय आहे तर त्यानं हे इलेमेंट्स मांडताना त्याच्या ऑक्साइड आणि हायड्राइड्सची तुलना केली होती. ओके, म्हणजे हायड्राइड आणि ऑक्साइड कशा प्रकारे, आता इथं बघा हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम या सर्वांची रिॲक्शन त्यानं ऑक्साइड बरोबर केलेली आहे. ओके, तर हायड्रोजनचं ऑक्साइड बघा दोन हायड्रोजनचे मोलिक्यूल H2O, लिथियमचं ऑक्साइड पण सेमच असतं Li2O, सोडियमचं ऑक्साइड सुद्धा सेमच आहे Na2O. म्हणजे इथं R आहे, हे R हा प्रत्येक इलेमेंटसाठी हा जनरल R वापरलेला आहे. इथं सुद्धा जर ऑक्साइडचं कर तयार केलं आपण तर MgO हे मॅग्नेशियमचं ऑक्साइड, BeO हे बेरिलियमचं ऑक्साइड, CEO हे कॅल्शियमचं ऑक्साइड. ओके, म्हणजे या ग्रुपमध्ये असलेल्या सर्व इलेमेंटचं ऑक्साइड हे RO या जनरल फॉर्म्युल्यानं दाखवलेलं आहे. R2O3 या जनरल फॉर्म्युल्यानं ग्रुप 3 मध्ये असलेल्या सर्व इलेमेंट्स ऑक्साइड आहे.
ग्रुप 4 मध्ये असलेल्या इलेमेंटचं त्यानं ऑक्साईड सुद्धा तपासलं आहे आणि हायड्राईड सुद्धा तपासलं आहे. तर कार्बनचं हायड्राईड आणि ऑक्साईड बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतंच. कार्बनचं हायड्राईड काय CH4 आणि कार्बनचं ऑक्साईड काय CO2. ओके. तर विद्यार्थ्यांनो, हा आहे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल. याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. तर इथं आपल्याला दिसत आहे बघा वॅकंट प्लेसेस. इथं वॅकंट प्लेस आहे. इथं कोणता सुद्धा इलेमेंट नाही आहे. इथं सुद्धा कोणता इलेमेंट नाही आहे. हा इलेमेंट आहे तर ह्याच्या पुढं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हे सगळे रिकाम्या जागा तुम्हाला दिसत आहेत. याच्यामध्ये 44, 68, 72 हे त्या ॲटॉमिक मास असलेले इलेमेंटचा ॲटॉमिक मास इथं लिहून ठेवलेला आहे, पण त्यांच्या इलेमेंटची मांडणी इथं केलेली नाही, कारण की त्यावेळेस त्या इलेमेंटचा शोध लागलेला नव्हता. ओके. तर विद्यार्थ्यांनो, हा आहे मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल. याच्यामध्ये त्यावेळेस माहीत असलेल्या सर्व इलेमेंटची मांडणी व्यवस्थित ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल बद्दल सर्व माहिती आपण घेतली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल अत्यंत महत्त्वाचा का आहे, म्हणजेच त्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स कोणकोणते आहेत, फायदे कोणकोणते झालेले आहेत, त्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण गुणधर्म कोणकोणते आहेत हे आपण बघणार आहे. आणि त्या पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स राहिलेले आहेत. ते लिमिटेशन्स कोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत